नमस्कार. विज्ञानातील रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानातील रिचर्ड फिलिप्स फाइनमन हे अमेरिका देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1965 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. पुंज यांत्रिकी म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स आणि पुंज विद्युतिकी म्हणजे क्वांटम इलेक्ट्रोडायनेमिक्स हे त्यांच्या मूलभूत संशोधन कार्याचे क्षेत्र. ज्युलियन सिमॉर श्विंगर आणि शिन इचिरो टोमोनागा यांच्यासोबत रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांना पुंज विद्युत गतिकीतील विद्युत चुंबकीय प्रारणे आणि इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन व फोटॉन यातील परस्पर क्रिया या संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1965 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांचा जन्म दिनांक 11 मे 1918 रोजी अमेरिका देशातील न्यूयॉर्क या शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे त्यांची पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांचे संशोधन पदवी शिक्षण म्हणजे PhD पूर्ण झाले. ही पदवी मिळवली ती 1942 मध्ये. सन 1940 ते सन 1941 या कालावधीत त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्र या विषयाचे सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. सन 1943 ते सन 1945 या कालावधीत दुसऱ्या महायुद्ध कालावधीत ते मेक्सिको येथील लॉस एल्मॉस इथे हॅन्स बेथे यांच्यासह बहुचर्चित मॅनहट्टन प्रकल्पासाठी अमेरिका देशाच्या अणुबॉम्ब विभागामध्ये संशोधन सदस्य या पदावर कार्यरत होते. या संशोधनादरम्यान त्यांनी विखंडन प्रक्रियेने स्फोट होणाऱ्या अणुबॉम्बची परिणामकारकता ठरवण्यासाठी बेथे फाइनमन सूत्र विकसित केले. सन 1945 ते सन 1950 या कालावधीत ते कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक पदावर कार्यरत होते. सन 1950 पासून रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सैद्धांतिक भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक पदावर कार्यरत होते. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅलटेक येथे दिनांक 29 डिसेंबर 1959 या दिवशी अमेरिकन फिजिकल सोसायटीतर्फे रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. देर इज प्लेंटी ऑफ रूम ॲट द बॉटम हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या व्याख्यानात त्यांनी पदार्थाच्या थेट अणूंची हाताळणी करण्याची शक्यता वर्तवली होती. एका अर्थाने हे व्याख्यान म्हणजे नॅनो तंत्रज्ञान या शाखेच्या उदयाची चाहूल होती. व्यावहारिकदृष्ट्या नॅनो टेक्नॉलॉजी संज्ञा नोरिओ तानिगुची टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सचे प्राध्यापक यांनी सन 1974 मध्ये सर्वप्रथम वापरली. अर्थातच त्यावेळी ही संज्ञा फारशी वापरात नव्हती. सन 1986 साली रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांनी त्यांच्या कल्पनेने प्रेरित झालेल्या अमेरिका देशातील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील किम एरिक डेक्सलर या युवा संशोधकाने इंजिन्स ऑफ क्रिएशन हे नॅनो तंत्रज्ञानावर आधारित जगातील पहिले पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकात ड्रेक्सलर यांनी जीवशास्त्रीय प्रतिकृतींच्या आधारावर चक्क पदार्थांच्या रेणूने तयार झालेले सूक्ष्म यंत्र कशी तयार करता येतील याचे विवेचन केले आहे. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात पुंज यांत्रिकी, क्वांटम मेकॅनिक्स आणि पुंज विद्युत गतिकी, क्वांटम इलेक्ट्रोडायनेमिक्स या भौतिकशास्त्र विषयातील शाखा उदयाला आल्या. या शाखामध्ये अनेक सिद्धांत मांडले गेले. पुंज विद्युत गतिकी विषयातील अनेक सिद्धांतांचे निष्कर्ष हे गुणात्मकदृष्ट्या मांडले गेले. मात्र हे निष्कर्ष संख्यात्मकदृष्ट्या मांडण्यात अडचणी येत होत्या. रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांनी नेमक्या याच संदर्भात संशोधन कार्य केले. इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन आपल्या स्वतःच्याच विद्युत चुंबकीय क्षेत्राशी परस्पर क्रिया करतात हे रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांनी त्यांच्या संशोधन कार्यातून दाखवून दिले. त्यामुळे त्यांच्या वस्तुमान आणि विद्युत प्रभार यांच्यातील बदल लक्षात घेऊन जर गणितीय समीकरणे मांडली तर पुंज विद्युत गतिकी विषयातील निष्कर्ष संख्यात्मकदृष्ट्या मांडता येतात. कोणताही विषय सोप्या पद्धतीने मांडण्याची विलक्षण हातोटी रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांच्याकडे होती. त्यांनी इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन यांच्यात घडून येणाऱ्या
परस्पर क्रिया गणितीय समीकरणाबरोबर आकृत्यांच्या आधारे स्पष्ट केल्या. या आकृत्या फायनमन फिगर्स किंवा डायग्रॅम्स या शीर्षकांतर्गत ओळखल्या जातात. रिचर्ड फिलिप्स फायनमन यांच्या गाडीच्या बाहेरच्या बाजूवर अशा अनेक आकृत्या रंगीत स्वरूपात होत्या. या आकृत्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर यासाठी विज्ञानाला पुढच्या काही दशकांची कालावधी लागली. जुलियन सिमॉर श्वेंगर आणि शिन इचिरो टोमोनागा यांनी सुद्धा अशाच प्रकारचे संशोधन स्वतंत्रपणे केले. परंतु रिचर्ड फिलिप्स फायनमन यांची गणितीय समीकरणाची मांडणी आणि सोडवण्याची पद्धत सोल्युशन अधिक सोपी आणि सुटसुटीत होती. रिचर्ड फिलिप्स फायनमन यांनी सन 1950च्या दशकात अत्यंत कमी तापमानाला असलेल्या द्रवरूप हेलियम याच्या अतिवाहक प्रवाहिता सुपर कंडक्टिव्ह फ्लुइडिटी या गुणधर्मावर संशोधन कार्य केले. रशियन भौतिकशास्त्रज्ञ लेव डी लँडाऊ यांनी मांडलेल्या निष्कर्षाचे पुंज यांत्रिकीच्या सहाय्याने रिचर्ड फिलिप्स फायनमन यांनी द्रवरूप हेलियम याच्या अतिवाहक प्रवाहिता सुपर कंडक्टिव्ह फ्लुइडिटी या संदर्भात स्पष्टीकरण दिले. क्वांटम इलेक्ट्रोडायनेमिक्स हा प्रकाशाचा आणि पदार्थाच्या परस्पर संवादाचा सापेक्षतावादी क्वांटम फील्ड सिद्धांत आहे. हे स्पष्ट करते की प्रकाश आणि पदार्थ कणांच्या पातळीवर कसे संवाद साधतात. हा सिद्धांत इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र आणि चार्ज केलेल्या कणामधील ऊर्जा देवाणघेवाण सूक्ष्म स्तरावर समजून घेण्यासाठी वापरला जातो. हा सिद्धांत सांगतो की प्रकाश आणि पदार्थ म्हणजे इलेक्ट्रॉन यांच्यातील परस्पर संवाद कसा होतो, ज्यामध्ये फोटॉन, प्रकाशकण, इलेक्ट्रॉन एकमेकावर परिणाम करतात. हे क्वांटम मेकॅनिक्स आणि आइन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत रिलेटिव्हिटी एकत्र करते, जेणेकरून अणूच्या स्तरावरील क्रिया समजता येतील. क्वांटम इलेक्ट्रोडायनेमिक्स हे भौतिकशास्त्रातील आत्तापर्यंतचा सर्वात अचूक सिद्धांत मानला जातो. याचा विकास रिचर्ड फायनमन, जुलियन श्विंगर आणि शिनिचिरो टोमोनागा यांनी केला होता, ज्यांना त्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी रिचर्ड फिलिप्स फायनमन यांनी सामान्य लोकांसाठी असलेले क्वांटम इलेक्ट्रोडायनेमिक्स यावर व्याख्यानांची मालिका दिली. ही व्याख्याने फायनमन सन 1985 QED द स्ट्रेंज थेअरी ऑफ लाईट अँड मॅटर म्हणून लिप्यंतर आणि प्रकाशित करण्यात आले होते, जे खाली नमूद केलेल्या दृष्टिकोनातून क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्सचे उत्कृष्ट गैरगणितीय प्रदर्शन होते. क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्सच्या फायनमॅनच्या सादरीकरणातील पुढील 3 प्रमुख घटक मूलभूत क्रिया आहेत. फोटॉन एका ठिकाणाहून आणि वेळेतून दुसऱ्या ठिकाणी वेळेत जातो. इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून आणि वेळेत दुसऱ्या ठिकाणी आणि वेळेत जातो. आणि इलेक्ट्रॉन एका विशिष्ट ठिकाणी आणि बहुतेक वेळा फोटॉन उत्सर्जित करतो किंवा शोषून घेतो. कणभौतिकशास्त्रामध्ये क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स QED हा इलेक्ट्रोडायनॅमिक्सचा सापेक्षतावादी क्वांटम क्षेत्र सिद्धांत आहे. प्रकाश आणि पदार्थ कशा आंतरक्रिया करतात त्याचे वर्णन यात केले आहे. पण हा पहिला सिद्धांत आहे जिथे क्वांटम मेकॅनिक्स आणि विशेष सापेक्षता यांच्यात पूर्ण एकमत साधले गेले आहे. क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक फोटॉनच्या देवाणघेवाणीद्वारे आंतरक्रिया करणाऱ्या विद्युत प्रभारित कणाशी संबंधित सर्व घटनांचे गणितीय वर्णन करते आणि पदार्थ व प्रकाशाच्या आंतरक्रियेचे संपूर्ण स्पष्टीकरण देऊन अभिजात विद्युत चुंबकत्वाचे क्वांटम प्रतिरूप दर्शवते. तांत्रिक भाषेत क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्सचे वर्णन विद्युत चुंबकीय क्वांटम व्हॅक्यूमचा एक पर्टर्बेशन सिद्धांत म्हणून केला जाऊ शकतो. रिचर्ड फायनमन यांनी इलेक्ट्रॉनच्या विषम चुंबकीय क्षणासारख्या आणि हायड्रोजनच्या ऊर्जा स्तरांच्या लॅम्ब शिफ्टसारख्या प्रमाणांच्या अत्यंत अचूक भाकितामुळे याला भौतिकशास्त्राचे रत्न म्हटले होते. हा भौतिकशास्त्रातील सर्वात अचूक आणि कठोरपणे तपासलेला सिद्धांत आहे. रिचर्ड फिलिप्स फायनमन हे एक दिग्गज अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1965 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी पुंज यांत्रिकी, क्वांटम मेकॅनिक्स आणि पुंज विद्युत गतिकी म्हणजे क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स यामध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले. ते त्यांच्या शिकवण्याच्या अनोख्या शैलीसाठी आणि क्लिष्ट संकल्पना सोप्या करून सांगण्यासाठी प्रसिद्ध होते.
त्यांचा जन्म दिनांक 11 मे 1918 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांनी MITमधून BSc आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून PhD पदवी मिळवली. पुंज विद्युत गतिकी म्हणजे क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्समधील त्यांच्या कार्यासाठी जुलिन श्विंगर आणि शिन इचिरो टोमोनागा यांच्यासोबत त्यांना नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांनी विकसित केलेली ही पद्धत कण भौतिकशास्त्रातील परस्पर क्रिया समजून घेण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. त्यांनी मॅनहॅटन प्रकल्पात काम केले आणि कॉर्नेल व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवले. भौतिकशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी बोंगो ड्रम वाजवणे, चित्र काढणे यात त्यांना रस होता. रिचर्ड फाइनमन एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, लेखिका सुधा रिसबूड हे पुस्तक त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकते. त्यांचे व्यक्तिमत्व कुतूहली आणि जिज्ञासू होते. त्यांनी विज्ञानाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन जगाला दिला. दिनांक 15 फेब्रुवारी 1988 रोजी रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांचे लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया येथे वयाच्या 69व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. विज्ञानात रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.